मध्ये मॅन ऑफ द मॅचचा हकदार आणि या ठिकाणी भाईदास पाटील साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार वितरित केला जाईल। भूषण भोईरला काय कमालीची बॅटिंग केली, भरपूर मोठं टार्गेट सेट केलं होतं आणि भूषण भोईर मैदानावरती आला आणि कमालीची बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली। आणि या ठिकाणी जर पाहिलं तर भाईदास पाटील यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार वितरित केला जातोय। आणि मंडप डेकोरेट जर पाहिलं तर भाईदास पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं या स्पर्धेमध्ये। तदनंतर समीर राऊत आपण देखील यायचं या मॅच मध्ये अफलातून कामगिरी समीर राऊतच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि पुन्हा एकदा समीर राऊतला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी भाईदास पाटील यांच्या शुभ हस्ते वितरित केला जाईल। खूप चांगली बॅटिंग केली समीर राऊतने या मॅच मध्ये आणि तो ठरला होता हिरो। भाईदास पाटील यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी वितरित केला जातोय। तर पुन्हा एकदा जाऊया समालोचन कक्षामध्ये। स्टार्ट ऑफ द मॅच। पहिला चेंडू बाउन्स झाला होता, उसं त्या चेंडूला मात्र खेळू शकले नाही कैवल्य पाटील बंधू। अशा प्रकारच्या चेंडूला कित्येक वेळा आपण पाहिलं डिलिव्हर करत असताना पहिल्याच बॉलवर डॉट बॉल। संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 0। आयुष सावंत आमच्या समोर जोडले गेलेत। नुकतंच आमचे चौथे समालोचक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत अक्षयजी साडम यांचं सुद्धा आपण करूया वेलकम या आमच्या व्यासपीठावर। पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर 0। स्वप्नील मुकादम एका साईडला जर आपण पाहिलं तर जितेंद्र पाटील आणि एका साईडला आपण पाहिलं तर दीपेश पाटील अशी जोडी। खूप चांगला चेंडू, ज्या पद्धतीने गोलंदाजी केली गेले अप्रतिम दर्जाची गोलंदाजी। कैवल्य पाटील बंधू यासाठीच स्पेशालिस्टी जे आपल्याला पाहायला मिळते ओळखला जातो आणि ही स्पेशालिटी आहे। तिसरा बॉल घेऊन पहिल्या षटकातील दीपेश पाटील या वेळेला चिप शॉट, सॉफ्ट डिसमिसल। तेजस उमरे कोणतीही चुकी करणार नाहीये, फलंदाज बाद। तिसऱ्या बॉलवर मिळते विकेट कैवल्य पाटील बंधू। जरूर या वेळेला आपण पाहू शकताय डावपेच माहिती होते, गेम प्लॅनिंग केलं होतं आणि पहिल्याच विकेटला या वेळेला आपण पाहताय दीपेश पाटीलला परतावा लागेल। पहिला धक्का गॉन। पुन्हा एकदा बंधू आपल्या गोलंदाजी मार्कवर पहिल्या षटकातील चौथा बॉल घेऊन न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। प्रसाद भुते लेफ्ट हँड हार्ड हिटर सो बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय, एक हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं। पुन्हा एकदा बॉल तयार, हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली, लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला गेला होता। स्क्वेअर लेगला चेंडू वळतोय आणि एक धाव अर्जित केली जाते। संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर। बंटी सिक्सर 2727 या संघाची। पहिला धक्का बसल्यानंतर ज्या पद्धतीने थोडंसं प्रेशर होतं प्रसाद भुतेने मात्र रिलीज केलं। यंदाचा हंगाम प्रसाद भुतेने खूप छान पद्धतीने जरूर व्यतीत केला गेलाय। सातत्य, तुमची कन्सिस्टन्सी क्रिकेटच्या खेळामध्ये फार महत्त्वाची भूमिका असते। चौबाजूने स्टँड संघ मालकांचं आपण पाहताय जे परिपूर्ण टीमची नावं, टीम 94 कामन,
त्यानंतर आपण पाहतायत भरपूर अशी नावं आहेत. लकी स्ट्रायकर्स, बंटी सिक्सर्स, त्याचप्रमाणे आपण पाहतायत अनिल अंकिलेश प्रतिष्ठान आज सुद्धा स्टँड पाहायला मिळतोय. बंटीज सिक्सर्स 2727 एनआर कट्टा जुचंद्र. जितेश पाटील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर होतोय. थोडेसे हलकेसे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. सिक्सर किंग म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, बंधू टू बंधू आपण पाहतायत. जितेश पाटील उर्फ बंधू या नावाने जास्तीत जास्त टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर प्रेम मिळालं बंधूला. ते 6 बॉलवर 6 षटकार, नारंगीचं हिरवळ मैदान आणि काय बॅटिंग केली होती. त्या 6 बॉलवर 6 षटकार मारण्याची किमया त्याच्या बॅटमधून पाहिली होती. ऑफ्टमच्या थोडासा बाहेर चेंडूला मात्र पिच केलं होतं. इथून व्हाईट बॉलचा इशारा येत असताना अशोक राऊत सर त्या ठिकाणी डिसिजन देत असताना पाहायला मिळत आहे. संघाची धावसंख्या आयुष्य सावंत दर्शवत असताना 5 बॉलचा खेळ झाला आणि संघाची धावसंख्या 2 वर जाऊन पोहोचली गेली. दीपेश पाटील बाद झाल्यानंतर आपण पाहतायत थोडीशी स्थिती जी नाजूक पाहायला मिळते. कैवल्य पाटील बंधू इथून पाहिलं पुन्हा एकदा मात्र आपण पाहतायत यस व्हाईट बॉलचा इशारा. मात्र ही रणनीती कधी कधी आखावी लागते, कधी कधी स्ट्रॅटेजी गेम प्लॅनिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि त्याच अनुषंगाने आतापर्यंत कैवल्य पाटील बंधू ज्या पद्धतीने आपण पाहतायत या खेळाडूचा प्रवास अप्रतिम राहिला. जुचंद्र ते शारजा कतार स्टेडियम पर्यंत टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर आउट ऑफ इंडिया आपण पाहिलं आणि नाव उज्ज्वल करत असताना या गावाचं खूप चांगला फटका होता. ऑन साइडला खेळला गेलाय. लो फुलटॉस चेंडूला गुडघ्यावर बॅलन्स करत खेळला गेलाय. रवी वाघमारे वन ऑफ द बेस्ट फिल्डर त्याच्या चपळाईने पुढे जात असताना तत्पूर्वी 2 धावा जितेश पाटील आणि प्रसाद भूते या दोघांचं अंडरस्टँडिंग. कारण जेव्हा एखाद्या तुम्ही लीग फॉर्मॅटमध्ये खेळता त्यावेळेला तुमचे अंडरस्टँडिंग, बॉन्डिंग, कोऑर्डिनेशन, एकमेकांवरचा आत्मविश्वास फार महत्वाची गोष्ट असते आणि एकमेकांना सांभाळून घेणं हेच लीगच्या फॉर्मॅटमध्ये फार महत्वाची कला असते. आणि तेच मात्र यावेळेला दर्शवत असताना षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं. पहिल्या षटकांमध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. बंटीज सिक्सर्स 2727 या संघाची 1-5. घेऊया एक छोटासा ब्रेक, देऊया आपण युवराज हिमालयला संधी. हिमालय पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ संपन्न झाला आणि पहिल्या षटकामध्ये संघाची धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचली गेली. अतिशय सुंदर सुरुवात कैवल्य पाटील बंधूच्या माध्यमातून. पहिलं षटक पॉवर प्लेचं होतं, P1चं पाहायला मिळालं आणि पहिल्या षटकामध्ये आपण दमदार आणि शानदार सुरुवात कैवल्य पाटील बंधूच्या माध्यमातून पाहायला मिळाली. कधी कधी बॅटिंग करणारा संघ जो असतो तो पॉवर प्ले मध्ये खूप दमखम दाखवत असताना पाहायला मिळतो, परंतु इथे तसं घडलं नाही. बॅटर दीपेश पाटील जो ग्राउंड स्ट्रोकचा बेताज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, परंतु त्याने मात्र यावेळेला निराश केलं आणि पहिल्या षटकामध्ये विकेट देऊन बसला. आणि तदनंतर डावाला स्वतःला संघाला सावरण्यासाठी जितेश पाटील बंधू एका साईडला आणि प्रसाद भोते एक लेफ्ट हँड बॅटर आणि एका साईडला राईट हँड बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. विशाल नाईक सर वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा करत असताना आउटसाइड द ऑफ स्टंप. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, 6 वर जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक जर आपण पाहिले तर दुसरा आहे आणि दुसऱ्या षटकातील बॉल फेकून झाले ते पहिलाच बॉल स्वैर मारा करत असताना अतिशय देखणं असं आयोजन चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आपण पाहतायत. चॅम्पियन प्रीमियर लीग 2024चं पहिलं पर्व आणि पहिल्या पर्वामध्ये ज्या पद्धतीने मात्र जो कन्सेप्ट आपल्याला पाहायला मिळतो, 12 संघ मालकांनी जो मात्र दाखवलेला आत्मविश्वास खेळाडूंवर, या सर्व काही गोष्टी ऑल इज वेल ही स्पर्धा पाहायला मिळते. ऑन साइडला बॉडमॅनचा खूप चांगला वापर केला, गॅप शोधला बिटवीन द गॅप. आर के द ग्रेट मराठा या स्टँडला अभिवादन करणारा हा खणखणीत दर्जेदार झन्नाटीदार षटकार.
लो फुलटॉस बॉल होता, परंतु प्रसाद भोतेची ही टेक्निक अप्रतिम पाहायला मिळते. तंत्रशुद्ध फटक्यांचा राजा जितेश पाटील बंधू मात्र यावेळेला चेंडूची चाचपणी करत असताना गुड शॉटचे बॉल पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 12 धावा. विशाल रावते पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. ऑन साइडला खेळला गेलाय पुन्हा एकदा, मात्र सुंदर कनेक्ट केलाय. कवेल्य पाटील बंधूला बीट करत चेंडू निघून जाईल हवेच्या झोतावर. बोलत बोलत चेंडू निघून जातोय. षटकाराकरिता CPL सिक्सर. कॉल असेल. एका साइडला आपण पाहणार आहोत बाबा 9191 आणि लकी स्ट्रायकर्स दोन्ही संघाचे कॅप्टन. आपण टॉस करण्यासाठी रेडी राहायचंय. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 26 2727. या संघाची 18 धावा आणि तिसरा षटकार येईल का हा प्रश्नचिन्ह, परंतु कैवल्य पाटील बंधू कोणती मिस्टेक करणार नाहीये. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. बॅक टू द पवेलियन. गॉन. आत्माराम लाडकोजी भोईर साहेबांचं झालंय शुभागमन. त्यांचं हार्दिक स्वागत. श्री हजरत शेख आणि संजूभाई म्हात्रे यांच्याकडून या स्पर्धेला शुभेच्छा आलेत. खूप चांगला प्लॅटफॉर्म दिला जातोय या स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंना. अशा प्रतिक्रिया आणि असा मेसेज त्यांच्याद्वारे केला गेलाय. समालोचन कक्षाला सुद्धा शुभेच्छा. चांगलं आयोजन आहे या स्पर्धेचं असं वक्तव्य हजरत शेख सरांनी या ठिकाणी केलंय आणि त्यांच्या शुभेच्छा या CPL ला आल्यात. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 18 वर प्रसाद भोते बॅक टू द पवेलियन मध्ये जात असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 18 वर आतापर्यंत 2 धक्के बसले गेले. चांगली पार्टनरशिप झाली होती. एका साइडला जर आपण पाहिलं तर जितेश पाटील बंधू एका साइडला, तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये भूपेश पाटील यावेळेला आपण पाहू शकाल. गोलंदाज विशाल रावते आतापर्यंत 3 बॉल हाताळले, त्यामध्ये 2 षटकार 1 वाईड आला. 13 धावा खर्च केल्या गेल्या. अतिशय दमदार आणि शानदार सुरुवात तर प्रसाद भोतेने जरूर केली गेली, परंतु बंधू सारखा फलंदाज आतापर्यंत तग लावून राहिलाय खेळपट्टीवर. प्रथम फलंदाजी करताना 26 2727 ही टीम आपल्याला पाहायला मिळते. या अगोदरच्या पहिल्याच मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच समीर राऊत अर्थात सॅम मालजीपाडाचा ब्रँड आणि मात्र एक मॅन ऑफ द मॅच मिळवून पुन्हा एकदा मात्र या सामन्यामध्ये आम्ही आहोत असं दर्शवलं गेलं. जेव्हा एखादा संघमालक तुमच्यावर विश्वास टाकतो त्यावेळेला तुमचे 100% देणं फार महत्वाची भूमिका असते क्रिकेटच्या खेळामध्ये. आणि तेच करत असताना, कारण संघमालकांची इच्छा हीच असते, अपेक्षा हीच असते, तुम्ही चांगलं क्रिकेट खेळावं. कोणत्याही प्रकारचा वादविवाद न करताना आपण चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळलं पाहिजे, हा त्यांचा हेतू असतो. आणि आपल्या लीगचं एक नाव मोठ्या दर्जेदार पातळीवर जाऊन मात्र उंचवावं. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना विशाल नाईक सरांचा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 19. बॉल फेकून झाले ते 3. आतापर्यंत विशाल रावते या गोलंदाजाचं एक अष्टपैलू खेळाडू म्हणून विशाल रावते या खेळाडूला पाहिलं जातं. भूपेश पाटील ऑन साइडला फ्लिकचा फटका जरूर पाहायला मिळतो. बराच वेळ चेंडू हवेत राहतोय. तेजस व्हॉट अ कॅच. एक्सलंट फिल्डिंग. स्वतःला परिपूर्णता झुकलं गेलं. 100% देत असताना मॅग्निफिसंट अँड ब्युटिफुल कॅच बाय तेजस हुनरे. फलंदाज बाद. तिसरा धक्का. बंटी सिक्सर्स 2727 या संघाला.
युवराज, हजरतजी शेख आणि संजूभाई म्हात्रे एस एच एंटरप्राइजेसचे प्रोपरेटर आहेत. त्यांनी सलग 3 दिवस लगातार 5 चेंडू निर्धाव टाकणाऱ्या बॉलरला 5,000 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलंय. त्याचबरोबर 5 धाबा पळून पूर्ण करणाऱ्या बॅटरला बॅटरला 5,000 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलंय आणि त्यांच्याच माध्यमातून या स्पर्धेकरता रोख रक्कम 50,000 आणि दुबई येथून क्रिस्टल ट्रॉफी ही स्पॉन्सर केली गेली आहे आणि त्याबद्दल त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार मानतोय. लाख लाख धन्यवाद हजरत शेख संजूभाई म्हात्रे. आपण खरं तर भरपूर कायापलट केलाय. खेळाडूंना घडवण्याचं काम आपण कामन प्रीमियर लीग ही स्पर्धा भरून केलेलं आहे. या व्यतिरिक्त चॅम्पियन प्रीमियर लीगला सुद्धा आपण सपोर्ट करतोय, त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. वळी आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये धावसंख्या नेमकी किती झाले ही माहिती आपण जाणून घेऊया. 19 धावा फलकावर बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 4 षटक क्रमांक दुसरं. 2 अतिरिक्त स्वरूपात चेंडू मात्र स्वैर मारे केले गेले. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आल्या मात्र आपण पाहतायत तर पण मोठा फटका मारण्यासाठी जरूर गेला होता, परंतु डॉट बॉलची सांगता होत असताना अतिशय सुंदर गोलंदाजी. विशाल रावतेचं कौतुक करेन. कमबॅक कसं करावं. पहिला बॉल वाईट, त्यानंतर 2 षटकार प्रसाद भुतेच्या बॅटमधून आल्यानंतर कमबॅक करण्याची संधी मिळाली आणि होय, मी त्या संधीचं पात्र जरूर ठरेन हे दर्शवत असताना आपण पाहतायत. शिवाजी भुरे पुन्हा एकदा मात्र आमच्या व्यासपीठावर. समित पाटील यांना आपण पाहतायत. खूप चांगली मेहनत या स्पर्धेच्या माध्यमातून बरेच आयोजक आपल्याला सातत्याने पाहायला मिळत आहेत ज्यांनी मेहनत घेतली या स्पर्धेला. स्लोवर 1 चेंडू होता, नकल बॉल पाहायला मिळाला. थोडासा चेंडू थांबून आला होता खेळपट्टीवर आणि दर्पणला मात्र हा चेंडू समजला नाही. 2 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झाला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 9.50 च्या सरासरीने. 19 या धावसंख्येवर 19 लॉस ऑफ 3 विकेट, 20 सिक्सर्स, 2727 या टीमची. घेऊया एक छोटासा ब्रेक, देऊया आपण हिमालयला संधी. एकूण झाले ते 12. एकंदरीत 2 षटकांचा खेळ समाप्ती अखेर झाला. चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन आपण पाहताय चॅम्पियन प्रीमियर लीग, अर्थातच मनोरंजनाची भरीव कॅप्सूल म्हणून ज्या लीगला ओळखलं जातं ती CPL आपल्या डोळ्यासमोर रंगताना आजचा पहिला दिवस डे अँड नाईट, दिवस आणि रात्र अशा फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा खेळवण्यात येईल आणि तो आजचा पहिला दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. 2 संघांमध्ये पहिला सामना झाला. उशिरा आलेल्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सनम कुमार रायडर्स अँड NR कट्टा या 2 संघांमध्ये NR कट्टा टीमने आपण पाहिलं तर बाजी मारली. मारवी वॉरियर्स आणि जय महाकाल मालजीपाडा या टीममध्ये जय महाकाल मालजीपाडा टीमने गुणतालिकेमध्ये खूप चांगल्या प्रकारचं पॉइंट्स टेबलमध्ये वर्चस्व गाजवलं आणि तिसरा सामना हा सुरू आहे. बंटी सिक्सर 2727 अँड RK द ग्रेट मराठा या 2 संघांमध्ये काल स्पर्धा पार पाडली गेली आपण पाहिलं आणि अतिशय दमदार आणि शानदार स्पर्धेचं आयोजन नियोजन आपल्याला सातत्याने पाहायला मिळालं. ते रणजितदादा किनी असतील, त्याचप्रमाणे मोहनदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपण पाहू शकलात. तर चौथा सामना येईल आपल्या भेटीला. बाबा 9191 लकी स्ट्रायकर्स. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण सज्ज राहायचंय. 2 षटकांचा खेळ झाला. 19 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. तिसरे षटक प्रारंभ होईल. गोलंदाज आहे स्वराज मडवी. आपल्या गोलंदाजी मार्कवर जितेश पाटील बंधू. एका साईडला आपण पाहू शकाल सिक्सर किंग या जुचंद्र क्रीडा नगरीच्या माध्यमातून गेली कित्येक वर्ष टेनिस बॉल क्रिकेटला दिलेले आहेत या खेळाडूने. ऑन साईडला खूप चांगला फटका, फाईन लेग क्लिअर करणारा हा शॉट आहे का, मात्र कैवल्य पाटील बंधू वॉट फिल्डिंग, परंतु शेवटच्या मोमेंटला आपण पाहिलं तर बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला फील्ड केलं. मेल संघर्षाचा चौकार.
20 धावा फलकावर तिसऱ्या षटकातील पहिल्याच बॉलवर स्वराज मडवीचा खरपूस समाचार घेतला. ऑन साईडला खूप सुंदर पद्धतीने बैठकी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. ही खासियत राहिले आणि वेगवेगळे पॅटर्न शॉट हे जितेश पाटील बंधूच्या बॅटमधून आपण पाहिलेले आहेत. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर 360 डिग्रीमध्ये खेळणारा हा फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 25 धावा. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 25. बंटी सिक्सर्स 2727 टीमची ही धावसंख्या पाहायला मिळते. जितेश पाटील बंधू एका साईडला दर्पण भुईर पांजूचा ब्रँड आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॉल तयार. ऑन साइडला पुलच्या फटक्यात कन्वर्ट जरूर केलं गेलं. फिल्डर त्या ठिकाणी आहेत परंतु व्यवस्थित यावेळेला चेंडूला फील्ड करू शकले नाहीत, चेंडू कॅरी करू शकले नाहीत. आणि इथून जर आपण पाहिलं तर डेफिनेटली सिंगल मिळते आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 26 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. 3 बॉलच्या समाप्तीनंतर आयुष सावंत यावेळेला दर्शवत असताना आमचे गोल्डन मॅजिक फिंगर प्रिन्स मूवीजच्या या यूट्यूब चॅनलवर आपण या स्पर्धेचं जरूर थेट प्रक्षेपण पाहू शकता. जे जोडले गेलेत आमचे लाडके श्रोते त्या सर्वांचं करूया आपण सहर्ष स्वागत. बॉल तयार. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना स्वराज मडवी. चेंडू क्रमांक 4 दर्पण भुईर. या खेळाडूकडे सुद्धा पोटेन्शियल आहे. दर्पण भुईरकडे मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक. त्या चेंडूवर मात्र फिल्डर त्या ठिकाणी तैनात होत असताना पाहायला मिळत आहेत. गुड कॅच. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल. संदेश ढाणे या वेळेला चेंडूवर येत आहेत. गुड कॅच ऑफ क्वालिटी. संघाची धावसंख्या 26. 26 धावा. फलंदाज स्वागत करीत आहोत या क्रीडा नगरीमध्ये. चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन चॅम्पियन प्रीमियर लीग 2024 सीझन 1 अतिशय जबरदस्त सामने आपल्याला पाहायला मिळत आहे. सामना क्रमांक जर आपण पाहिला तर 3रा आहे. संघाची धावसंख्या 26 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झालेत आतापर्यंत आपण पाहिले तर 4. स्वराज मडवी आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. तर न्यू बॅटर जुगल पाटील वेळेला मिस टायमिंग स्ट्रोक जरूर आहे. फार वेगाने चेंडू निघून जातोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॅकअप चांगला मिळेल. गुड फिल्डिंग. फेके येईपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील जुगल पाटीलच्या बॅटमधून. बाहुबली म्हणून या नावाने ओळखला जातो टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर या पंचक्रोशीमध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 2 धावांच्या मदतीने जाऊन पोहोचते 28 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 5. तिसरे षटक प्रगतीपथावर. यानंतर होणारा सामना बाबा 9-1 लकी स्ट्रायकर्स. दोन्ही संघाचे कॅप्टन या बाबा 9-1 आणि लकी स्ट्रायकर्स या दोन्ही संघाचे कॅप्टन हा ऑफिशियली अंतिम कॉल असेल. स्वराज मडवी आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय उजव्या हाताने. चेंडूचा टप्पा चूक नव्हता, नियंत्रण नव्हतं आणि त्यासाठी मात्र आपण पाहतात पंच जरूर दर्शवत असताना व्हाईट बॉलचा इशारा. अशोक राऊत सर. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 29 या धावसंख्येवर 5 बॉलच्या समाप्तीनंतर. आतापर्यंत एक्स्ट्रा स्वरूपात जर आपण पाहिलं तर 5 धावा जवळजवळ खर्च केलेत. 5 वाईड आलेत पहिल्या इनिंगचा विचार केला तर. इथून बॅटची एज बाहेर जाणाऱ्या चेंडूवर खेळण्याचा प्रयत्न केला जुगल पाटीलने परंतु इथे एकच धाव मिळेल. कॅच ड्रॉप होतोय. असे झेल मात्र फार कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. कॅरी होताना आपण पाहू शकाल. 1 धाव मिळत आहेत आणि 1 धावेनिशी संघाची धावसंख्या 30 या धावसंख्येवर. 10ची सरासरी आतापर्यंत या वेळेला आपण पाहू शकाल. 10च्या सरासरीने खेळतात. करंट रन रेट 3 षटकांचा खेळ झालाय. बंटी सिक्सर्स
2727 टीमची धावसंख्या 30 धावा, 4 गडी बाद. घेऊया डीजे ब्रेक. पहिला दिवस रात्र टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम. आरके द ग्रेट मराठा ही टीम आपण पाहता फिल्डिंग करताना, तर फलंदाजी करताना बंटीज सिक्सर्स 2727. नंदू भोईर हे सुद्धा मात्र मॅच आनंद घेत असताना पाहायला मिळते. ऍक्शन संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 30. शेवटचं षटक आहे. 6 बॉलचा आतापर्यंत खेळ शेष राहिलाय. या 6 बॉल मध्ये काय अपेक्षा असतील फलंदाजाच्या, तर 2 ते 3 मोठे फटके यावेत. 50+ जर धावा असतील तर डेफिनेटली एक फाईट करण्यासाठी आपल्या गोलंदाजाला जरूर सुरक्षित ती धावसंख्या असते. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये 50+, 60+ या धावा सुद्धा आता अलीकडच्या काळामध्ये होताना आपण चेस होताना पाहिलेल्या आहेत. म्हणजे क्रिकेट फार वेगाने आणि प्रचंड क्रिकेटचे वारे हे मात्र वाहू लागलेत या पूर्ण जगभरामध्ये. पाहिलं आउटसाइड द लेग स्टंप सोडून जाणारा हा चेंडू विशाल नाईक सर वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 31 या धावसंख्येवर. 31 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. षटक क्रमांक 4. चौथ्या षटकातील पहिलाच बॉल स्क्वेअर मारा. 6 वाईड आलेत या पहिल्या इनिंगचा विचार केला तर. दमदार आणि शानदार आयोजन. सर्व संघ मालक यांनी घेतलेली जी मेहनत आणि खऱ्या अर्थानं त्यांनी दाखवलेला हा खेळाडूंवरचा आत्मविश्वास आणि विश्वास, या स्वबळावर आपण पाहू शकतायत या स्पर्धेचं आयोजन अप्रतिम केलंय. जे दाते आहेत त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. ऑन साईडला मनगडाचा वापर केला. खूप सुंदर पद्धतीने चेंडूला वळवलं गेलं. मेडॉनचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल तत्पूर्वी सिंगल मिळेल. सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ती 32 धावा. अकबर शेख, प्रताप भोईर, सिद्धार्थ, त्याचप्रमाणे हेमंत कामणकर. मात्र आपण पाहू शकणार आहोत इन ऍक्शन या चॅम्पियन प्रीमियर लीगला ज्यांनी विश्वास दाखवलाय. आज प्रत्येक खेळाडू खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातील खेळाडूंचं जे टॅलेंट आहे ते वर काढण्यासाठी आपण पाहू शकतात, वर्चस्व दाखवण्यासाठी हा मंच उभारला गेलाय. आणि एकजुटीने मात्र ही स्पर्धा व्यवस्थित पार पाडली पाहिजे. याच अनुषंगाने डिसिप्लिन क्रिकेटने ही स्पर्धा पार पाडली पाहिजे. कोणताही वाद विवाद न होताना ही स्पर्धा पार पाडली पाहिजे. हे सर्व संघ मालकांचं जरूर मात्र हा आपण पाहतायत ह्या अपेक्षा आहेत आणि त्या पूर्ण होतील यात ती मात्र शंका नाहीये. अप्रतिम जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला. इनफिल्ड क्लिअर करणारा हा फटका पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरला चेंडूचा पाठलाग करतायत, परंतु चेंडूवर जणू काही 4 धावांची मोहर उमटवली आणि सरळ चेंडू निघून जाईल. बाबा 9191 या स्टँडला सलामी देणारा खणखणीत सनसनाटी चौकार. यासाठीच ओळखला जातो हा खेळाडू. आक्रमकतेचा सितारा. मॅग्निफिसंट बॅटिंग. संघाची धावसंख्या 36. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. ग्रीप बदलली होती. स्वतःवर नैराश्य दर्शवत असताना त्यांच्या चेहऱ्यावरून एक्सप्रेशन दिसतं की मात्र हा चेंडू बाहेर जायला हवा होता, परंतु तसं काही घडलं नाही. स्लोवर वन चेंडू थोडासा थांबून आला होता. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 36 धावा. 36 बंटी सिक्सर्स 2727 टीमची ही स्थिती पाहायला मिळते. रुपेश मोरे पुन्हा एकदा चौथा बॉल घेऊन येईल उजव्या हाताने. टॉस बॉल होता. बॅटची एज होती. विशाल नाईक सरांनी लगेच त्या ठिकाणी सिग्नल केलं. दुसऱ्या धावेसाठी मात्र जुगल पाटीलला जरूर आमंत्रित केलं होतं, परंतु इथे मात्र क्रीजमध्ये पोहोचू शकले नाहीत आणि जुगल पाटीलला परतावं लागेल बॅक टू द पवेलियनच्या रस्त्याला. 5वा धक्का बसतोय. संघाची धावसंख्या 37. लॉस ऑफ 5 विकेट.
असतील, आयकॉन प्लेयर असतील, या सर्व खेळाडूंना विनंती करेन, कारण ही आपली स्पर्धा आहे, एकजुटीने खेळूया. आणि खऱ्या अर्थानं चॅम्पियन प्रीमियर लीगचं हेच वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं. यंदाचं पहिलं वर्ष आणि पहिल्याच वर्षामध्ये जर दमदार शानदार आपण चांगला खेळ केला तर डेफिनेटली येणाऱ्या काळामध्ये हीच मात्र CPL एक मोठ्या स्तरावर जाऊन पोहोचेल. परंतु त्यासाठी मात्र तुम्हाला डिसिप्लिन क्रिकेट खेळावं लागेल, एकजुटीने क्रिकेट खेळावं लागेल. आपल्यामध्ये असलेले मात्र आपण पाहू शकतात अंडरस्टँडिंग, या फार महत्त्वाच्या गोष्टी CPLच्या माध्यमातून आपण अद्यावत करावे लागणार आहेत. संघाची धावसंख्या 37 धावा, बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 4, शेवटचे 2 बॉल आहेत. आणि न्यू बॅटर प्रणय म्हात्रे, एक वन ऑफ द बेस्ट विकेट कीपर अँड हार्ड हिटर बॅटर. स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, इथे मात्र आपण पाहताय सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडला. रुपेश मोरे पोहोचतायत आणि यस, द फिंगर इज गॉन अप अंपायर नाव. विशाल नाईक सर बॅक टू द बॅटर डगआउट. थँक्यू. 37 धावा फलकावर, 5 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. शेवटचा बॉल आणि दोन्ही संघाचे कॅप्टन आपण रेडी असतील तर लगेच आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सज्ज व्हा. त्या ठिकाणी निशांजी पाटील आपल्या समवेत जोडले जातील. बाबा 9191 लकी स्ट्रायकर्स या दोन संघांमध्ये आज अमित कामणकर इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळत आहेत. भरपूर असे ग्रामीण भागातील खेळाडू ज्यांनी मात्र उंची गाठले टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर स्वतःच्या कुशल नेतृत्वावर. बॉल तयार, जितेश पाटील सॅक्रिफाईस करण्यासाठी जरूर भाग पाडला गेला प्रणय म्हात्रेला. आता स्वतःवर विश्वास दाखवावा लागेल. या वेळेला मात्र ऑन साइडला जरूर कळला गेला, यासाठीच केला होता अट्टाहास की शेवटच्या बॉलवर षटकार यावा. स्वीट अँड स्मार्ट CPL षटकार जितेश पाटील बंधूच्या बॅट मधून क्लास अँड हाय क्वालिटी दर्जाचा चॅम्पियन प्रीमियर लीग षटकार. संघाची धावसंख्या 43. द ग्रेट मराठा टीमला विजयासाठी 44 धावांचं लक्ष आहे. 11च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल. प्रति षटका मागे 4 षटकांचा ॲक्युरेट खेळ झाला. 43 धावा. जितेश पाटील बंधूने मात्र 20 धावा कुठल्या 9 बॉल मध्ये, त्यामध्ये जर षटकारांचा समावेश 1 आणि चौकार 2 आपल्याला पाहायला मिळाले. आणि त्याच्या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर 13 धावा प्रसाद भोतीच्या बॅटमधून आल्या. आपण जाऊया थेट प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. या आपण निशांजी पाटील आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणी जॉईंट आहेत. धन्यवाद. तर नक्कीच या ठिकाणी टॉस केला जाईल. बाबा 9191 कमलाकर जाधव साहेबांचा संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि एका बाजूला लकी स्ट्रायकर्स मयूर पाटील यांचा संघ पाहायला मिळतोय. या दोन संघामध्ये सामना खेळवला जाईल आणि या ठिकाणी टॉस केला जातोय. आत्माराम लाडकूजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते. तर नक्कीच टॉस केला जातोय. आणि टॉस जिंकलाय बाबा 9191 या संघाने. तर नक्कीच विनंती करतोय आपण पुन्हा एकदा व्यासपीठावरती जाऊन विराजमान व्हायचंय. तर नक्कीच आत्माराम लाडकूजी भोईर यांचे भावाचे सुपुत्र आहेत या ठिकाणी प्रताप भोईर. तर नक्कीच अकबर टॉस जिंकलाय. सर्वप्रथम तुझं अभिनंदन. 4 षटकाचा सामना आहे, काय निर्णय असेल? फिल्डिंग करू आम्ही. चॅम्पियन प्रीमियर लीग खेळतोय, पर्व पहिला आहे. कसं वाटतं आयोजन आणि एकंदरीत तुझ्या संघामध्ये कोणते फलंदाज आहेत आणि कशा पद्धतीने तू संघाची बांधणी केलीस? माझ्यामध्ये आहेत पियुष आहे, महेंद्र आहे, हकीम आहे, हेमंत आहे, ते संजूबाई आहे. चांगली बांधणी आमची पण.
आणि पर्व पहिला आहे. खूप कमी वेळामध्ये एवढं चांगलं आयोजन केले, त्यामुळे शिवाजी भोरे आणि कमिटी आपले असोसिएशनचं त्यांना मी धन्यवाद करतो. तर नक्कीच कमलाकर जाधव साहेबांचा संघ आहे. साहेबांनी भरपूर जास्त विश्वास तुमच्यावरती दाखवलाय आणि पहिला सामना जिंकून त्यांना नक्कीच तुम्ही या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर त्यांना तुम्ही नक्कीच चांगल्या शुभेच्छा देणार आहात का पहिला सामना जिंकून? क्रिकेट आहे, काय सांगू नाही शकत, पण आम्ही 100% एफर्ट देण्याचा प्रयत्न करणार. जो चांगला खेळेल तो विन होईल. आम्ही आमचं 100% एफर्ट देण्याचा प्रयत्न करू. तर नक्कीच तुला खूप साऱ्या शुभेच्छा. या ठिकाणी प्रताप भोईर प्राऊड ऑफ टिवरी या ठिकाणी जर पाहिलं तर लकी स्ट्रायकर या संघाचं नेतृत्व करतोय. आयकॉन प्लेअर आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर बॅटिंग करायची आहे. 4 षटकांचा सामना आहे. मयूर पाटील यांचा संघ आहे. एकंदरीत किती धावा बनवणार आणि आयोजन कसं वाटतं? चॅम्पियन प्रीमियर लीग मध्ये पर्व पहिला आहे, कसं एकंदरीत वाटतं? मी स्कोअर तर 50+ करायचा प्रयत्न करू. आयोजन बोलले तर कमी वेळात चांगलं आयोजन केलं आहे. तर नक्कीच तुम्हाला देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा. इथे टॉस जिंकलाय बाबा 9191 या संघानं आणि प्रथम शतरक्षण स्वीकारलाय आणि लकी स्ट्रायकर या संघाला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलाय. मयूर पाटील आणि सिद्धार्थ म्हात्रे यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. लकी स्ट्रायकर या संघाला फलंदाजी करण्यासाठी इन्व्हाइट केलाय. तर जाऊया समालोचन कक्षामध्ये. थँक्यू सो मच निशांत पाटील. खूप चांगले मजा येईल या CPL ला, कारण प्रेक्षक आधीच जोडले गेलेत. थंडा थंडा कूल कूल म्हणून भाईदास पाटील या ठिकाणी आईस्क्रीमचा आस्वाद घेत आहे. कॅमेरामॅनने कॅप्चर केले ते सर्व दृश्य. तमाम क्रीडा रसिकांचं आम्ही चॅम्पियन क्रिकेट प्रीमियर लीग मध्ये स्वागत करतोय. सुंदररित्या आखणी या स्पर्धेची काय चांगलं आयोजन आहे आणि समित पाटील ज्या ठिकाणी असतात ना तिथे एक वेगळाच लुक मिळत असतो त्या स्पर्धेला. लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या. मॅच तुम्ही बघतायत RK टायगर्स, RK द ग्रेट मराठा वर्सेस बंटी सिक्सर्स 2727 असं. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना टॉस हरल्यावर बंटी सिक्सर 2727 टीमच्या बॅटरने धावसंख्या धावफळकावर 43 बनवली आणि 44 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात गेलंय. खऱ्या अर्थाने जितेंद्र पाटील बंधू यांनी 9 बॉलचा सामना केला, 20 धावांचं योगदान केलं. प्रसाद भुते याच्या 3 बॉलमध्ये ज्या 13 धावा आपण पाहिल्यात, 4 बॉलचा सामना करत 13 धावा बनवल्या. आणि गोलंदाजीचं जर आपण विश्लेषण करायचं झालं तर कैवल्य पाटील बंधू यांनी एका षटकामध्ये 5 धावा खर्च केल्या, 1 सफलता त्याला मिळाली. विशाल रावते हा मालोडी येथून गोलंदाजी मालोडी येथून बिलॉंग करणारा खेळाडू जो गोलंदाजी करत असताना 14 धावा खर्च करत 2 विकेट्स प्राप्त करतोय. स्वराज मडवी याने 1 षटक टाकलं, 11 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट सुद्धा मिळवली. तर शेवटचं षटक रुपेश मोरे याने हाताळलं, ज्याने 13 धावा त्या षटकामध्ये खर्च केल्यात. एक तर इमर्जिंग प्लेयर म्हणून पहिल्या JPL मध्ये त्याला आपण पाहिलं होतं आणि तेच कार्य आणि आता सुद्धा चांगलं कार्य तो क्रिकेट खेळत असताना या परिसरामध्ये करत असतोय. ही गुणवत्ता लक्षात घेता त्या खेळाडूला जागा मिळाली RK द ग्रेट मराठा या संघामध्ये. रवी वाघमारे आणि स्ट्राईक इन कडे आपण बॅटर बघतोय विशाल रावते. सोनिका माता मालोडी या टीम द्वारे खेळत असतोय. रवी वाघमारे याला जर आपण बघितलं तर चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत द ग्रेट मराठा जुचंद्र संघाद्वारे खेळत असतोय. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक बॉट टीम. 44 धावसंख्येचा पाठलाग करण्याकरता हे बॅटर उतरले. पहिले षटक टाकण्याकरता प्रसाद भुते, तिरुपती सावर्डे या संघाद्वारे सुद्धा पूर्वी ते खेळायचे, ज्याच्यामध्ये विजय पावले, संजय पाकले नामचीन असे खेळाडू असायचे. प्रथमेश नाना, प्रथमेश पवार यांच्या टीम मधून सुद्धा प्रसाद बुधे पूर्वी खेळायचे, परंतु आता ते स्थायिक झाले तिथे. आणि इकडे त्यांची टीम बघितली तर टिवरी या टिवरी संघाद्वारे ते खेळतात. पंच इशारा करतायत गेम इज ऑन. पहिलं षटक टाकला जातोय. पहिलं षटक स्ट्राईक इन कडे विशाल रावते. वाईड यॉर्कर टाकायचा होता, चेंडू वाईड लाईनच्या जास्त बाहेर आणि वाईड बॉलचा इशारा पंचाने आमच्यापर्यंत दर्शवलाय. विशाल नाईक सरांचा इशारा आलाय.
आज आणखीन एक चांगले पंच इथे दाखल झालेत. जाकीर खान सरांचं आगमन झालंय, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. पुढचा बॉल ॲनिमेशन करता आला नाही या चेंडूवर. थोडासा शॉर्ट बॉल होता, उसळी जास्त घेणारा चेंडू होता, त्यामुळेच टायमिंग करता आला नाही बॅटरला आणि स्कोरलेग क्षेत्रामध्ये चेंडू जाताना दिसलाय. एक धाव पूर्ण केली. एका धाव्याच्या मदतीनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 2. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. प्रसाद भुते याच्यावर विश्वास दर्शवलाय त्यांच्या कॅप्टनने. दीपेश पाटील कॅप्टनच्या भूमिकेमध्ये छोटा पॅक बडा धमाका अशी भूमिका त्याची नेहमीच असते, परंतु या मॅच मध्ये तो बॅटिंग करताना विशेष प्रभाव त्याला पाडता आला नाही. जुचंद्र प्रीमियर लीग मध्ये त्याला उत्कृष्ट फलंदाज म्हणून सायकल मिळाली होती. नुकताच ही स्पर्धा आपण ह्याच मैदानावर पाहिली होती. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल यष्टीरक्षकाने झेल सोडलाय. फलस्वरूप एक धाव मिळाली बॅटर रवी याला. दोन्ही बॅटरने आता आपले खातं उघडलंय, कारण विकेट्स हे फार महत्वाचं असेल. 4 षटकांमध्ये 44 धाबा म्हणजेच तितकं कठीण असं काम नसेल बॅटिंग करणारी टीम करता. विशाल रावते अनेक वेळा मॅन ऑफ द सिरीज हा किताब ज्याने मिळवलाय. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये त्याचा सुद्धा बोलबाला आपण पाहिलाय आणि तो काढू स्ट्रायकिंग कडे. हा चेंडू बघितला तर ओव्हर पिच होता ऑफ स्टंपच्या दिशेने आणि ह्या चेंडूला शॉर्ट फॉरवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये दिशा दिली. एक धाव पूर्ण केली. एका धाव्याच्या मदतीने धावसंख्या 4. मोठा धोका या ठिकाणी पत्करत नाही बॅटर. एकेरी दुहेरी धावसंख्येवर भर देत आहेत. लाईफ लाईन चा वापर ते करत आहेत, कारण वातावरण सध्या या ठिकाणी जरी गरम असलं तरी नरमपणा बॅटरचा पाहायला मिळतोय. मोठा फटका, चेंडू हवेमध्ये आहे. झेल होईल काय? तो झेल झालाय. विकेटचं पतन बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय. पहिला धक्का गॉन. प्रत्येकाला करावी लागतं, मग ती कुठलीही असो. काही लोक वेगळा अर्थ सुद्धा घेत आहेत. धावसंख्या धाव फळकावर लागली जाते 4. पहिली सफलता मिळाली प्रसाद भुते या गोलंदाजाला आणि आता बॅटिंग करण्याकरता कैवल्य पाटील हा खेळाडू आलाय. टेनिस विश्वातील एक नामवंत खेळाडू आणि या नायगाव पूर्वपट्टीतील पहिला असा खेळाडू जो साता समुद्रा पलीकडे जाऊन क्रिकेटच्या मॅचेस खेळलाय. अनेक मैदाने त्यांनी गाजवलेत. खुल्या गटामधून संपूर्ण भारतभर ज्याचे दौरे आपण बघितलेत. आणि रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये ज्यावेळेस सुमित ढेकले बॅटिंग करत होता त्यावेळेस त्याला 4 चेंडू सलग निर्धाव टाकणारा खेळाडू म्हणजेच कैवल्य पाटील. आणि स्ट्राईकिंग कडे त्याला तुम्ही बघतायत. ऑन साइडला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर लॉंग ऑन मध्ये जितेश पाटील. लॉंग ऑफ मध्ये सुद्धा एक फिल्डर ठेवण्यात आलाय. मोठा फटका, बडा पॅक, बडा धमाका. बाबा 9191 या ठिकाणी हा चेंडू पुढे गेलाय. 6 धाबा षटकार. धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या धाव फळकावर लागली जाते 10. शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातील. धावसंख्या 10 आणि आल्या आल्या पहिल्याच बॉलवर षटकार ठोकण्याचा पराक्रम करतो या सीपीएल मध्ये हा बॅटर. ओ स्विंग अँड मिस, स्विंग अँड मिस, सबमरीन डिलिव्हरी. पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय आणि यष्टीरक्षक प्रणय म्हात्रे यांच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. षटकाची झाली समाप्ती. पहिले षटक संपल्यानंतर धाव फळकावर धावा लागल्या जात आहेत 10. आता 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता 34 धावांची आवश्यकता.
बॅटिंग करणाऱ्या टीमला आर के द ग्रेट मराठा या टीमला 34 धावा बनवायच्या आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊया. या ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. समाप्तीनंतर 10 धाबा प्रत्येकालाच या CPL ने दिवाने केलं. जसे गीत या ठिकाणी वाचलंय डीजे युवराज यांच्याकडून. हिमालय पाटील खूप चांगलं काम या ठिकाणी करत आहेत. जुचंद्र गावचे एक चांगले गायक आहेत. अनेक गाणं त्याने गायलेत आणि गीतं त्याने गायलेत. नेहमीच त्यांच्या डीजे ज्या वेळेस असतो त्या वेळेस आमच्या आवाजाची काळजी सुद्धा घेण्याचं काम ते करत आहेत आणि इथे सुद्धा तेच केलं. बघूया आता 18 बॉल मध्ये 34 धावा डिफेंड केल्या जातील की त्या पूर्ण केल्या जातील. नितीन हे सुद्धा या टीम मध्ये खेळताना दिसत आहेत. पांजू स्पोर्ट्स पांजू संघाचे खेळाडू आहेत. जुने जाणते खेळाडू आहेत आणि त्यांच्या नावावर सुद्धा मेडन ओव्हर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. समोरच्या इन कडून स्विच हिटचा फटका खेळला जातो बॅटर द्वारे. चेंडू जातोय लॉंग ऑफ रिझन मध्ये. 2 धावा होत आहेत पूर्ण. 2 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या पोहोचली 12 वर. बॅटर आक्रमक रूप धारण करतोय विशाल रावते जो 4 या धावसंख्येवर खेळतोय. याआधी रवी वाघमारी हा एका धावेनिशी बाद झाला. 2 बॉलचा सामना करत 1 धाव त्याने बनवली. कैवल्य पाटील 1 षटकार खेचतायत. यष्ट्यांच्या पाठीमागे यष्टी रक्षकाची भूमिका ही चांगल्या प्रकारे निभावावी लागेल. खेळाडू प्रणय म्हात्रे याला. पुढच्या मॅचचे सुद्धा प्लेयर लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचलेत. दोन्ही टीमच्या प्लेयर लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचतील. बाबा 9191 या टीमची प्लेयर लिस्ट आल्या. ओ चांगला बॉल बॅटरला अचंबित करणारा चेंडू होता. त्याला असं वाटलं होतं की बॅटवर सहजगत्या चेंडू येईल परंतु स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन केलं आणि गुड लेंथ क्षेत्रामध्ये चेंडूला टाकलं होतं. वळवलंय. धावसंख्या धावपळकर आहे ती 12 धाबा. प्रत्येक चेंडू मागे अत्यावश्यक धावगती वाढत चालली आहे. चेंडू शिल्लक आहे 16 आणि 16 चेंडूंमध्ये 32 धावांची आवश्यकता. रिक्वायर रन रेट तिथे वाढताना दिसतोय. सजावट का खूप चांगली आहे. स्टँडच्या तुम्ही बघतायत त्या प्रत्येक टीमचे स्टँड आहेत. ज्या टीम या स्पर्धेमध्ये खेळताना दिसत आहेत त्यांचे संघ मालक तिथे आहेत. त्यांच्या आयकॉन कडून सुद्धा तिथे आपल्याला दिसून येत आहेत. गोलंदाजच्या मार्गावर समोरच्या इन कडून गोलंदाज तयार. भूपेश पाटील. हो चेंडू स्विच करत असतानाच बघितला तर शॉर्ट पॉइंट क्षेत्रामध्ये राहतोय. चांगला लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू या वेळेला गोलंदाज भूपेश याच्याद्वारे टाकला गेलाय. बदल करतोय तो सुद्धा अनुभव आहे. तो अनुभव दाखवतोय. अनेक मॅचेस त्यांनी या ठिकाणी खेळलेत. हे जणू काही त्याच्याकरता घरचं मैदान आहे. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या लागली जाते ती 13 धाबा. अजूनही 31 धावांची आवश्यकता उरलेल्या 15 चेंडूंमध्ये. 15 चेंडू 31 धावांची गरज. लेग स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल. लेग ब्रेक ऑफ ब्रेक ची क्रिया करताना दिसला हा गोलंदाज. आता या वेळेला ऑफ ब्रेकचा चेंडू टाकला होता. 1च धाव मिळेल बॅटरला. बॅकवर्ड शॉर्ट लेग मध्ये चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 1 धाव्याच्या मदतीनं काय परिणाम झालाय ते सुद्धा आपण चर्चा करूया. धावसंख्या झाली आहे ती 14 धावा. अतिशय चांगली क्रिकेटची स्पर्धा आहे. चॅम्पियन प्रीमियर लीग आणि ठिकाण आपण बघतायत अजिंक्य स्पोर्ट्स क्रिकेट मैदान. याच मैदानाला इस्माईल शेख क्रिकेट मैदान सुद्धा म्हटलं जातं आणि सुंदर असं आयोजन आहे. पुढचं भवितव्य खेळाडूंचं हे उज्ज्वल आहे असं म्हणायला काय हरकत नाही. जे काही त्यांना आज चॅम्पियन प्रीमियर लीगने दिलंय खूप चांगली संकल्पना. चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनचे जे सदस्य आहेत मॅनेजमेंटचे चांगले सूत्र हाताळणारे शिवाजी भुरे समित पाटील सर्वांचंच मी कौतुक करेन जे चांगलं काम करतायत या ठिकाणी. पुढचा बॉल स्विच हिट करला होता. चेंडू हवेत आणि इथे
थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू वेगाने प्रस्थान करतोय. एक नाही, दोन नाही, तीन नाही, सरळ चेंडू जातोय 4 धावांकरता. चौकार. लागल्या जातात त्या 18 धावा. 44 धाव संख्येचा पाठलाग करत असताना अजून 26 धावा पाहिजेत. 13 बॉल आणि 26 धावांची आवश्यकता. ओहो, चांगला इम्पॅक्ट बघितला तर आउटसाइड द ऑफ स्टंप होता आणि म्हणूनच जी अपील केली होती ती अपील फटाळून लावली आमच्या पंचांनी. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तरादाखल आर के द ग्रेट मराठा टीमची धावसंख्या धावफळकावर लागली आहे ती 18 आणि आता 12 बॉल शिल्लक आहेत. 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 26 धावांची आवश्यकता. 12 चेंडूमध्ये 26 धावा होतील काय हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालाय. या प्रश्नाचं उत्तर येण्याआधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. या ब्रेक मध्ये सध्या आखणी आहे या स्पर्धेकरता डे 1 मध्ये. चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत चॅम्पियन प्रीमियर लीग 2024 हे पहिलं पर्व तुम्ही बघतायत आणि या पहिल्या पर्वामध्ये मॅच सध्या सुरू आहे. बंटी सिक्सर 2727 वर्सेस आर के द ग्रेट मराठा या दोन टीम दरम्यान बॅटिंग करताना म्हणजेच प्रत्युत्तर देत असताना 44 धावसंख्येचं प्रत्युत्तर होतं. पहिल्या 2 षटकांमध्ये 9च्या सरासरीने 18 धावा बनल्या आहेत. पॉवर प्ले मध्ये सुद्धा जितका हवा होत्या तितक्या धावा दिल्या गेल्या नाहीत आणि चांगलं षटक प्रसाद भुते याचं ते संपलं होतं. भूपेश पाटील याचं सुद्धा मी कौतुक करेन. एक चांगली गोलंदाजी त्याने पेश केली. आता 12 बॉल मध्ये 13च्या सरासरीने 26 धावांची आवश्यकता. आदरणीय संजयजी म्हात्रे मुंबई क्रिकेट असोसिएशन मान्यता प्राप्त स्कोरर गुण लेखक या ठिकाणी दाखल झालेत. मॅन ऑफ गोल्डन फिंगर असं म्हणायला का हरकत नाही. नेहमीच चांगली साथ त्यांची मिळत असते. सुप्रीमो सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये ते सातत्याने गुण लेखकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलंय आणि म्हणूनच आज त्यांच्यावर सुद्धा स्तुती आणि स्मरणांचं उधळण होतंय. असं एक आमचे मित्र संजयजी म्हात्रे या ठिकाणी दाखल झाले. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज झालाय रवींद्र भोईर. हा खेळाडू जर आपण पाहिला तर पांजू स्पोर्ट्स पांजू संघाद्वारे एरवी खेळताना दिसतोय. मात्र आता बंटी सिक्सर 2727 संघाद्वारे तो जोडला गेलाय. हा चेंडू नेमका कसा पडलाय पंचाने निरीक्षण केलंय आणि त्याच्यानंतर त्यांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचतोय. अशोक राऊत सरांनी वाईट घोषित केले या चेंडूला. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावसंख्या पोहोचली 19. ह्या धावा रोखणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. समोर बॅटर कोण आहे हे लक्षात घेऊ नका. फक्त तुमचा पावित्रा तुमची लाईन आणि लेंथ तुम्ही पकडायला पाहिजे. समोरच्या 3 यष्ट्याच गोलंदाजाला खरं तर दिसल्या पाहिजेत. ऑफ स्टंपच्या आणखीन बाहेर निघणारा बॉल व्हाईट बॉलने सुरुवात करतोय. लगातार 2 चेंडू तो स्वर टाकतोय. या स्पर्धेमध्ये एसएच इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर संजयभाई म्हात्रे आणि हजरतजी शेख साहेबांनी एक वेगळं पारितोषिक लावलंय. सलग 5 चेंडू निर्धाव टाकणाऱ्या बॉलरला 5000 रुपयाचा पारितोषिक जाहीर झालंय. त्याचबरोबर बॅटरने पळून 5 धावा पूर्ण केल्या तर त्या बॅटरला सुद्धा 5000 रुपयाचा पारितोषिक ठेवलं गेलंय. खूप खूप धन्यवाद सरजी आपलं. आणखीन एक ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल परंतु वाईड च्या हॅट्रिक करता पारितोषिक नाही. सलग 3 चेंडू वाईट टाकले या गोलंदाजाने आणि फलस्वरूप बॅटरला
आणखीन धाव मिळत आहेत. धावसंख्या पोहोचली 21 वर 21. तिसरं षटक सुरू आहे. 12 बॉल मध्ये 26 ची गरज होती, परंतु आता हे 3 चेंडू टाकल्यानंतर 12 चेंडूत 23 ची गरज. 12 बॉल 23 धाबा. खूप चांगला प्रतिसाद मिळतोय प्रेक्षकांचा आणि त्यांचे ज्यांचे संघ आहेत, संघ मालक, सपोर्टर्स, मित्र परिवार सुद्धा तिथे उपस्थित झालाय. मोठा फटका खेळायचा होता. चेंडू हवेत आहे. चेंडू पॉइंटच्या दिशेने वळतोय. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा विचार. पाहता पाहता 2 धावा सहजतेने होतात पूर्ण. या 2 धावांच्या मदतीनं आता तिसरी धाव सुद्धा मिळेल. खराब फेकी आणि ही 3 धावा होतात पूर्ण. 3 धाव मिळत आहेत बॅटरला. 3 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या 24. 44 धावसंख्येचा पाठलाग होतोय. 20 धावा अजून बनवायच्या आहेत. 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 20 धावांची गरज आहे. गोलंदाजी चांगली होईल काय? दबाव, दडपण सध्या तरी गोलंदाजावर दिसतोय, परंतु या सर्वांना विसरूनच तुम्हाला पुढे वाटचाल करावी लागेल. लक्ष हे प्रत्येकाचं एकच असतं. गोलंदाज तयार. ओ मोठा फटका और पिच बॉल. चेंडू ऑन साइडला काऊ कॉर्नरच्या दिशेने आलाय. एक धाव पूर्ण केली. दुसरे धाबे करता बॅटर धावतायत आणि 2 धावा सुद्धा सहज होतात पूर्ण. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. धावसंख्या पोहोचली या वेळेला 26 वर. म्हणतात की लक्ष हे प्रत्येकाचं एकच असतं. रस्ते हे वेगवेगळे असतात. जर एखादा रस्ता बंद पडला तर तुमचं लक्ष बदलू नका, तुमचा रस्ता बदला आणि ते वेगळं व्हेरिएशन करून गोलंदाजी करावे लागेल. गोलंदाज रवींद्र भोईर याला. विकेट टेकर गोलंदाज आहे, परंतु आता फुल लेंथ बॉल होता. चेंडू कव्हरच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक फंबल होतोय. 2 धावा पूर्ण होत आहेत. इथे छोटी छोटी चूक तुम्हाला तुमच्या टीमला संकटामध्ये टाकू शकतं. 2 ने पडली भर. 2 धावाच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ते 28. 44 धावसंख्येचा पाठला करत असताना 28 धाव बनल्यात. अजून जर आपण विचार केला तर 9 बॉल मध्ये 16 धावांची आवश्यकता. 9 बॉल रिमेनिंग अँड 16 रन्स रिक्वायर्ड टू विन. खोलवर टपाचा चेंडू, वाईड यॉर्करचा चेंडू टाकला होता. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. एकच धाव मिळेल. बघा ना, चांगलं काम करतो बॅटर. दोन्ही बॅटर एकमेकाला समजून घेत आहेत आणि क्रिकेटमध्ये जर तुम्ही एकमेकाला समजून घेतलं तरच तुमचा संघ पुढे जात असतो. युनिटी ही तुमची चांगली पाहिजे. 100% एफर्ट देण्याची क्षमता प्रत्येक खेळाडूमध्ये असायला पाहिजे. धावसंख्या धाव फळकावर 29. या षटकात अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. 8 बॉल आणि 15 ची गरज आहे. बॅटचा हलकासा स्पर्श झालाय. चेंडू फ्लाय स्लिपच्या दिशेने उडतोय. थर्ड मॅन क्षेत्रात चेंडू गेलाय. दीपेश पाटील चेंडू उचलतायत आणि यष्टीरक्षकापर्यंत चेंडू पोहोचवतायत. एक धाव फार महत्वाची आहे हे बॅटरने जाणलंय. धावसंख्या एका धाव्याच्या मदतीनं झाली आहे 30. 5 बॉलची समाप्ती. 30 धावा धाव फळकावर. 7 मध्ये पाहिजे 14 धावा. 2 बॅटर बरोबर विकेटच्या मध्यभागी येत आहेत आणि सकारात्मक चर्चा करतायत, कारण जो अनुभव आहे टेनिस क्रिकेट विश्वातील तो अनुभव शेअर करतायत. 7 मध्ये 14 पाहिजेत. याआधी सुद्धा उल्लेख केला आपण. 7 बॉल 14 धावांची आवश्यकता. पुढे येऊन खेळला जातो या चेंडूला. चेंडू हवेत आहे. शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव. धोका होऊ शकतोय. खराब थ्रो आणि त्याचा परिणाम 2 धावा बॅटर पूर्ण करतायत. ह्या तिसरे धाबे करता धावला होता. तिसरी धाव घेता घेता बॅटर होतोय बाद आणि अशा रीतीने 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 44 धावसंख्येचा पाठलाग करत असताना प्रत्युत्तर दाखल RK द ग्रेट मराठा टीमची धावसंख्या झाली आहे ती 32. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 12 धावा.
षटक आणि चालू असलेल्या मॅच मध्ये 12 धावांची आवश्यकता आर के द ग्रेट मराठा या संघाला. आणि त्यांचे बॅटर आता विस्फोटक रूप धारण करतील काय, कारण क्रमांक 4 वर खेळण्याकरता बॅटर आलाय तेजस. तेज गतीने धावा तो बनवेल काय, विश्वास आहे या खेळाडूवर. गोलंदाजी सांभाळण्याकरता गोलंदाज आलाय जितेश पाटील बंधू, ज्याने पहिल्या इनिंग मध्ये 20 धावांचं चांगलं योगदान दिलं आपल्या संघाला. संध्याकाळचं सत्र आहे आणि या सत्रामध्ये सुद्धा चांगल्या मॅचेस आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी पाहायला मिळत आहेत. ओहो, चांगला बॉल थेट यष्टीरक्षकाच्या बोटांना हा चेंडू आदळतोय. बाईचा इशारा. 1 धाव मिळेल या अतिरिक्त धावेच्या साह्याने. संघाची धावसंख्या पोहोचली या वेळेला 33 वर. 5 चेंडू आणि 5 चेंडूंमध्ये 11 धावांची आवश्यकता. बघूया आज पहिल्या मॅच मध्ये विजय कोणाचा होतोय. मेहनत गोलंदाजी करणाऱ्या संघाचे खेळाडू करत आहेत. पुढचा संघ मॅच खेळण्याकरता तयारीत राहा आणि लगेचच आपण त्या मैदानाच्या दिशेने उतरायचं आहे. 5 बॉल 11 ची आवश्यकता. फिल्डिंग मध्ये चेंजेस केले जात आहेत. थोडासा दबाव दिसून येतोय या वेळेला, कारण एक क्षेत्ररक्षक जो थोडासा वाईडिश मिड ऑफला होता. ओ, आडव्या बॅटचा वापर केलाय. काय चांगला चेंडू. स्लोवर 1 संत गतीचा चेंडू, कारण रनअप वेगाने घेतला होता, परंतु रिलीज ऑफ द डिलिव्हरी थोडीशी संत गतीची पाहायला मिळाली गोलंदाज जितेश पाटीलची. धावसंख्या धावफळकर आहे ती 33 धाबा. 4 बॉल मध्ये पाहिजेत 11 धाबा. 4 चेंडू आणि 11 धाबा. थोडंसं आता दडपणाखाली येत आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमचे खेळाडू, परंतु ह्या सर्वांना जुगारून चांगले बॅटिंग करावी लागेल बॅटरला. एक प्रसिद्ध असा खेळाडू स्ट्राईक इन कडे कैवल्य पाटील, एका षटकाराच्या मदतीनं त्याने आतापर्यंत बनवल्यात 11 धाबा. चांगली रंगतदार मॅच होतोय. पुढचा बॉल डाऊन द लेग. वाईड बॉलचा इशारा. पावित्रा बघितला, कृती बघितली, त्यामुळेच थोडीशी चूक झाली गोलंदाजाची आणि हा चेंडू त्याने स्वर टाकलाय. या अतिरिक्त धाब्याच्या सहाय्याने धावसंख्या पुढे सरकली. धाव फळकावर धाबा लागल्या जातात त्या 34 धाबा. 4 मध्ये आता पाहिजेत 10 धाबा. 4 बॉल रिमेनिंग्स अँड 10 रन्स रिक्वायर्ड टू विन. थोडीशी धगधग सुरू असेल दोन्ही टीमच्या खेळामध्ये. योग्य ती उंची, योग्य ते अंतर. चेंडू सीमारेषे पार. बघूया काय घडतंय. किती धावा आहेत, षटकार की चौकार. या मिळतात धावा 6 षटकार. थर्ड चाललंय आर के द ग्रेट मराठा या टीम्स. आर के टायगर्स चांगलं बॅटिंग करतायत. 40 धावा झाल्यात. 3 बॉल मध्ये पाहिजे 4 धावा. जादुई गोलंदाजी आता अपेक्षित आहे गोलंदाज जितेश पाटील याच्याकडून. बंटी सिक्सर 2727. हा संघ बाजी मारेल काय. हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर निघणारा होता आणि ह्या चेंडूला खेळून काढलं जातं बॅकवर्ड स्कोअर लेग पट्ट्या बाहेर. हा येतोय विजयी चौकार. शानदार स्ट्रोक. 4 धाबा. कॉंग्रॅच्युलेशन आर के द ग्रेट मराठा टीम्स. आर के टायगर्स या टीमने आता इथे बाजी मारले. एक शॉर्ट ब्रेक घेऊया. शॉर्ट ब्रेक नंतर आपण थेट वळूया मॅन ऑफ द मॅच कडे. तत्पूर्वी आपण हँडशेक करून घ्या. O2D चे